जय शिवराय मंडळी. कसं काय तर ओंकारदाच्या लग्नाचा मी संपूर्ण ब्लॉग शूट करतोय. श्रीना माझ्यासोबत आहे. श्रीनाला विचारू लग्न कोणाचं. श्रीना लग्न कोणाचं आहे? श्रीना म्हणते हिचं लग्न, हिचं लग्नाची घाई झाली आहे. अशीच मज्जा पूर्ण ब्लॉग मध्ये होणार आहे, त्याच्यामुळे पूर्ण ब्लॉग नक्की बघा. जय शिवराय. आम्ही आज पहाटे उठून इकडे धुळगावला आहे. धुळगाव म्हणजे ओंकारदाचं गाव, तर तिकडेच लग्न आहे. आलो आता आम्ही. आता बघू आवरावं. खरं तर उशीर झाला यायला, कारण की आपली कराडची काही कामं होती, त्याच्यामुळे आज करू एन्जॉय. लग्न काम वगैरे तर होतच राहील, पण म्हणलं गावाकडे आलोयस तर पहिला आंबे खाऊन घेऊ. सगळ्यांनी मस्तपैकी पोट भरून आंबे खाऊन घेतले. अरे कहना क्या चाहते हो. मग नंतर आम्ही सगळेजण लागलो कामाला. कामाला म्हणजे काय हो, जेवढं आम्हाला जमल तेवढंच त्यातलं करायचंय हे ठरलं होतं. त्यामुळे आम्हाला फक्त फुलांच्या पाकळ्या काढायला लावलं होतं. बाकी सगळं रांगोळीचं काम वगैरे मावशी असेल, मम्मी असेल, तृप्ती दिदी वगैरे करून घेत होते. ही सगळी रांगोळी जी काढली ना, ते लीड ज्योती मावशीने केलंय, हेल्प केलंय तृप्ती दिदीनी, कविता मावशीनी, आमच्या मम्मीने, स्टार तृप्तीने काढलंय. त्याच्यामध्ये जसं व्हिडिओ मध्ये बघितलं सगळं मुलांनीच केलंय. सगळं यांनी हातभार लावलाय. सगळी लग्नाची तयारी एका बाजूला, यांचं फोटो सेशन एका बाजूला. पण ठीक आहे, चालायचं. आमची लाडकी मावशी आहे. दिसते बघा किती सुंदर. थांब मला झूम करूया. वो देखा आपने लापरवाही का नतीजा है. लग्न ओंकाराचा रोमॅन्स यांचा चाललाय. हिला किती हाऊस. आम्ही आता आवरलेलो आहे. ते वेलकम. हाय कर एकदा. हाय कर. ठीक आहे. हाय तुम्ही या मूड मध्येच घ्या, कारण की तिला एवढे सगळे हेवी कपडे घालायचे नव्हते, पण तिने हाय केलेले. परत एकदा हाय कर. हाय कर एकदा. एकदा असंच करून टाक. हाय कर. बरं ठीक आहे. तिचा मूड नाहीये, पण आता वहिनी येणार, त्यांची आता वेलकम वगैरे करणार आहे आम्ही. कसं दिसतोय सांगा कमेंट्स मध्ये. श्रीना कशी दिसते ते पण सांगा. जरा हस ना. स्माइल. हा ठीक आहे. तरी पण छानच दिसते. कमेंट्स करा. हा तर श्रीना आमची मेहंदी दाखवणार. मेहंदी बघू. वाव, अरे हसले. मेहंदी छान आहे. दाखव मेहंदी. दाखव परत एकदा दाखव. वरती दाखव. वाव. कौतुक केली की रडती. नवरदेव वहिनींच्या एंट्रीसाठी तयार झालेले आहेत. किती ग्लो बघा चेहऱ्यावर त्यांच्या. ग्लो बघा, नॅचरल ग्लो एकदम. भाऊ आहेत, मावशी आमची, सासूबाईवाला तयार झालेली एकदम, नाही का. चालतात. थोड्या वेळेमध्ये येतं त्यात लक्ष्मी वहिनी. स्वागतोत्सव कसं करतोय आमचा दादा, एकदम रोमॅन्टिक. आम्ही हळदीचा कार्यक्रम झालेला आहे. 2 किलो फुलं घ्यायची. 2 किलो फुलं नाही घ्यायची आहे ना. त्यांच्याकडे कुर्ता घालायला नाही हळदीला, आणि आम्ही आत्ता घ्यायला चाललोय रात्रीचं. हळद फक्त 15 मिनिटावर आहे. चलो बघू भेटतोय का आपण. आम्हाला माहित नाही कुठे भेटतोय कुर्ता वगैरे. फक्त चाललोय. आता आम्ही आलोय. चेंज केलंय पटापटा. हे आता कुर्ता घेतलेला भाऊनी कसं फिट झालेला आहे. आम्ही दोघं छान दिसतोय. श्रेयस पण छान दिसतोय. दिसतोय. बाकीच्या त्यांना दाखवू शकत नाही अशा कंडिशन मध्ये, पण ते पण छान दिसतील.
आता इतकं सगळं नाचून झाल्यानंतर आपला हळदीचा कार्यक्रम पुढे चालू ठेवला. मोठ्यांनी त्यामध्ये थोडासा पुढाकार घेतला, कळस मांडले आणि कळसाच्या आतमध्ये नवरा बायकोला घेऊन गेले आणि त्याच्यामध्ये संपूर्ण तो कार्यक्रम चालू ठेवला. आता त्यात आपलं काय काम नव्हतं, त्यामुळे सर्व घरातल्या मोठ्यांनी तो कार्यक्रम मस्तपैकी उत्साहामध्ये पार पाडला आणि अशी झाली आमच्या ओंकार दादाची हळद. जेवण झालेलं आहे आता आमचं. अरे बघा आता एक कसं टाकायचं व्हिडिओमध्ये. जेवण झालेलं आहे आमचं. रात्री 12 वाजलेत आणि लवकर उठते पहाटे 3 वाजता, कारण की पहाटेची अक्षता असते आमच्यामध्ये. त्याच्यामुळे आता पटपट आवरेल आणि गुडूप. परत कपडे वगैरे चेंज झाल्यानंतर ओंकार दादा आणि वहिनी यांनी मस्तपैकी फोटोशूट करून घेतला. आणि हा, लग्नघर म्हणले की झोपायची सोय ही अशीच केलेली असते. सकाळी लवकर उठून सकाळचे जे काही मुहूर्त होता त्या मुहूर्तावर अक्षता करून घेतल्या. आता खरं तर यावेळी मला लवकर उठता आलं नाही, पण रोहित होता. रोहितने मस्तपैकी व्हिडिओज वगैरे काढून घेतले आणि तेच व्हिडिओज मी ब्लॉगमध्ये दाखवत आहे. पहाटेच्या अक्षता झालेल्या आहेत आणि आता दादा वहिनींचं मस्त फोटोशूट चाललंय. तर भाऊ बघा किती फ्रेश आहे भाऊ. रात्री 1-1.5 वाजता झोपलाय आणि तरी फ्रेश वाटतंय. असा फोटोग्राफर पाहिजे सगळीकडे. कसे पोज देतोय का काळजी करतोय ते समजत नाहीये, पण ठीक आहे. प्रेम तर दिसून येतंय प्रत्येक मोमेंट मधून. फक्त प्रेम आणि प्रेम दिसून येतंय. तिकडे रोहितला वेगळंच काम लावलंय चालायचं. तिथून सर्व आवरून झाल्यानंतर आम्ही ओंकार दादाला लगेच घेऊन गेलो गावातल्याच हनुमान रायाच्या मंदिराकडे. खरं तर लग्नाच्या आधी हनुमंताचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही ओंकार दादाला तिकडे घेऊन गेलो होतो. तिकडनं निघालो, घरी आलो आणि लगेच तयारीला लागलो दुपारच्या अक्षतेसाठी. आता दुपारच्या अक्षताची वेळ झालेली आहे. आम्ही आवरलोय. हा कुर्ता घातलेला आहे मी मस्त. बाकी रोहितने ब्लेझर घातलाय, बाकीच्यांनी कुर्ता वगैरे घातलेला आहे. कसं झालाय आहे का स्थळ पाठवा स्थळ. ओंकार चिरंजीवी सौभाग्य कामसिनी लक्ष्मी यांचा शुभविवाह अवघ्या थोड्याच वेळात संपन्न होत आहे. समुद्र सरिता सूर्या सदा मंगलम शिवमंगल सावधा. तर असं झालं आमच्या ओंकार दादाचं लग्न. खरं तर मला पुण्यात एक काम असल्यामुळे अक्षता वगैरे टाकून लगेच मी पुण्याकडे निघालो. बाकी तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय.